सोलापूर महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकातील एक धक्कादायक विसंगती आता चर्चेत आली आहे। एकाच करपावतीवर एकत्र नोंद असलेल्या दोन शुल्कांमध्ये तब्बल 25 कोटींचा फरक कसा, हा प्रश्न आता सोलापूरकरांच्या मनात घर करतोय। सोलापूरकरांना दरवर्षी मिळणाऱ्या करपावतीकडे नीट नजर टाका। त्या पावतीवर दोन शुल्क एकत्रितपणे नमूद असतात। एक म्हणजे युजर चार्जेस अर्थात उपभोक्ता शुल्क आणि दुसरे म्हणजे उपविधी कर अर्थात घनकचरा स्वच्छता शुल्क। एकाच नागरिकाकडून एकाच पावतीद्वारे एकाच वेळी वसूल होणारे हे दोन्ही कर मग अंदाजपत्रकात मात्र दोन वेगळ्या रकमा कशा दिसतात? सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये परवाच जे टॅक्सची पावती येते त्या पावतीमध्ये उपकर विधी असा कॉलम खाली एक आपण लोकांकडनं पैसे घेतोय आणि युजर चार्जेस या नावाखाली आपण प्रत्येक पावतीमधून मला वाटतं 600 रुपये प्रत्येक पावतीकडनं घेतले जातात आणि ते जमा होत असताना महापालिकेचा जे जमा बाजूचा हेड आहे त्याच्यामध्ये ते पैसे जिथं जमा होतात तिथं जमा होत असताना दोघांमध्ये 50 कोटी युजर चार्जेस मध्ये जमा होतात आणि उपकर विधीमध्ये फक्त 25 कोटी रुपये जमा होतात। मी त्या दिवशी सभागृहाला हेच विचारत होतो की तुम्ही लोकांकडनं घेत असताना त्या पावतीमधून दोघांकडनं समान निधी घेता, तर तिथं तुमच्याकडे हेडमध्ये जमा होत असताना इतक्या मोठ्या प्रमाणात कशा पद्धतीनं का तफावत आहे हे मला सांगणं असं वाटलं की सभागृहाने विचारावं आणि आयुक्तांनी त्याचं उत्तर द्यावं। पण त्या दिवशी झालेल्या गोंधळामुळं माझ्या अनेक प्रश्नांची उत्तरं सभागृहातल्या लोकांना देता आली नाही। माननीय महापौरांनी संबंधितांना त्याचा आदेश करून मला सांगायला पाहिजे होतं की हे बदल असण्याचं कारण काय। आणि मला आता मिळालेल्या माहितीनुसार उपकर विधी जो लागलेला कर आहे तो फक्त 10 वर्षासाठी आपल्याला लावणार ह्यासाठी मागे ठराव झाला होता। मल निस्तारणचा जो निधी आहे तो फक्त 10 वर्ष तो कर लावणार असा ऍग्रीमेंट असताना सुद्धा आज ते तारीख संपून गेल्यानंतर सुद्धा अविरत लोकांच्या ह्याच्या पावतीवर ते लावलं जात आहे। खरं तर वास्तविक ते 600 रुपये जरी पावतीतनं कम झाले तरी अनेक लोकांना त्याच्यातनं मोठा रिलीफ मिळू शकतंय। मी त्याची परत एकदा संबंधित तो ठराव कसा झाला होता, त्याची काय वस्तुस्थिती आहे त्याचा अभ्यास करू आणि महापालिकेने त्या करामधून कमीत कमी जो युजर चार्जेसच्या नावाखाली जे पैसे ठराविक मर्यादे काळेमध्ये आपण घेणार असं सांगितलं होतं, त्याच्यापेक्षा काल हे जास्त झालेलं हे थांबवून आपल्याला ते कट कसं करता येईल यावर येणाऱ्या काळात काम करू। सभागृहात मला माहित आहे हे लोक माझं ऐकत नसले तरी कॅमेऱ्याच्या माध्यमातून लोकांसमोर जाऊ, लोकांमध्ये लोक आंदोलन उभा करू आणि लोकांच्या पावतीतनं ते पैसे कसे कमी होतील यासाठी येणाऱ्या काळामध्ये काम करू। उपभोक्ता शुल्क 50 कोटी 50 लाख, उपविधी कर अर्थात स्वच्छता शुल्क 25 कोटी, तफावत तब्बल 25 कोटी 50 लाख। ज्या नागरिकाने उपभोक्ता शुल्क भरले त्यानेच स्वच्छता शुल्कही भरलेले असते, कारण दोन्ही एकाच पावतीवर आहेत। मग वसुलीची संख्या समान असताना उत्पन्नाचे आकडे इतके वेगळे कसे? प्रशासनाने स्वच्छता शुल्काच्या रकान्यात दाखवलेले फक्त 25 कोटी हे उर्वरित 25.5 कोटी गेले कुठे, हा प्रश्न आता उपस्थित होतोय। मिळकत कराच्या पावतीवर युजर्स चार्जेस आणि उपकर विधीच्या नावाखाली निधी गोळा केला जातो, पण युजर्स चार्जेसच्या नावाखाली असलेला निधी आणि त्याचा जमा जर का अंदाजपत्रकीय जमा खर्चामध्ये बघितला तर अगदी म्हणजे मोठ्या प्रमाणात दिसतो, पण उपकर विधीचा निधी जमा खर्चामध्ये बघितला तर तो 25% कमी दिसतो। का आणि कशासाठी? म्हणजे तळ राखायला दिलेलाच अधिकारी जर का पाणी चाकत असेल तर प्रश्न तर उपस्थित होणारच, पण या दोन आकड्यामधील अंतरांचा फरक आता पालिका प्रशासन आणि पालिकेच्या पदाधिकाऱ्यांना द्यावा लागणार आहे हे मात्र नक्की। ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पात्रे।